दुष्काळ असलेल्या परिसरामध्ये अतिवृष्टी झाली आहे. एवढा शेतकऱ्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना राजकारणांमधली जी काही संवेदनशीलता आहे ती कुठेतरी गेलेली आहे असं वाटतं. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये गेले, पाहणी केली. त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी इतके 2200 कोटी रुपयाची का मदत करते. मदत देताना त्याच्या पाकिटावरती त्या मंत्र्यांचे किंवा त्या नेत्यांचे फोटो होते. बघा, ह्या गोष्टीचं कोणीही समर्थन नाही करू शकत. मुळातच राजकारण हा विषय नको तिथे यायला नको आहे. पुढचा मुद्दा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. पिंपरी चिंचवड महानगरपालिका बघितलं तिथं भाजप आणि अजित पवारांची ताकद समसमान आहे. त्याच पद्धतीने नवी मुंबईची जर आपण घेऊया, मागच्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ठसल चालू आहे, राजकीय द्वंद्व सुरू आहे. 2024च्या लोकसभेमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरातील जितके पण मुस्लिम मतदार आहेत भाजपच्या विरोधात म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं. भाजपचं काय असतं ना, राष्ट्रप्रेमी मुस्लिमांना आमचा विरोध नाही. तसेच बाळासाहेब ठाकरे पण तेच बोलायचे. 3 पक्ष आहेत, त्यात आता राज ठाकरे येणार की नाही त्याचा सगळा वाद सुरू झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय ना, नगर रचनेवर या सगळ्या लोकांना काम केलं पाहिजे. जवळपास मी 2009 पासून मी जवळपास हे राजकारण सगळं फॉलो करतो. हळूहळू ना लोकांची वैयक्तिक टीका करण्याची प्रमाण खूप वाढले. शेवटचा एक प्रश्न आहे, भारत पाकिस्तान चांगलं झालं म्हणून चांगलं झालं एवढं आपण या ठिकाणी सांगू शकतो की न खेळता जर आपण सोडलो असतं मैदान तर ते कुठंतरी चुकीचा संदेश गेला असता. आता जिंकून त्यांना 3-0 हरवून आपण अतिशय युद्धाच्या मैदानामध्ये सुद्धा आणि क्रिकेटच्या मैदानात सुद्धा आपण त्यांना हरवलो, हा संदेश गेला.